Hi students, here we will see some examples in problem set 2. Hello students, today we are going to learn the example number 8 in problem set 2. Okay, see here what is that example? Example number 8 is given here. In given figure, line PS is a transversal of parallel line AB and line CD. Here line AB and line CD, both these lines are parallel lines and line PS is a transversal. Then see which things are given again. Here if ray x qx, ray qy, ray rx and ray ry are angle bisectors, that is here ray qx, ray qy as well as ray rx and ray ry are the angle bisectors of respected angles, that is this is angle ray qx is angle bisector of angle AQR. In the same way, ray rx is angle bisector of angle QRC, as well as here ray qy is angle bisector of angle BQR, and in the same way ray ry is angle bisector of angle QRD. These things are given, and if such conditions are there, then what we have to prove? Here we are going to prove that quadrilateral QXRY is a rectangle. Quadrilateral QXRY is a rectangle. आता हे सिद्ध करण्यापूर्वी आपण काही गोष्टी समजून घेऊया. आधी सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की कुठल्या चौकोनाला राईट अँगल्ड क्वाड्रिलॅटरल असे म्हणतात. विच quadrilateral is said to be right angled quadrilateral. What I say? Right angled quadrilateral. कुठल्या चौकोनाला राईट अँगल्ड क्वाड्रिलॅटरल असे म्हणतात, म्हणजेच काटकोन चौकोन म्हणतात. ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात, म्हणजेच राईट अँगल्ड असतात, त्याला आपण काय म्हणतो? राईट अँगल्ड क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. म्हणजे जी फिगर बघा कशी, तर या ठिकाणी जर ऑल अँगल्स आर राईट अँगल देन इट इज सेड टू बी राईट अँगल्ड क्वाड्रिलॅटरल. समजलं? आता याचे पुन्हा दोन प्रकार पडतात. दोन प्रकार कुठले कुठले पडतात? एक म्हणजे स्क्वेअर आणि दुसरा सेकंड टाइप, दॅट इज रेक्टँगल. असे याचे दोन प्रकार पडतात. मग आता विच क्वाड्रिलॅटरल इज सेड टू बी स्क्वेअर? ओके, व्हेरी गुड. द क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग ऑल साइड्स आर इक्वल as well as all angles are right angle. Such quadrilateral is said to be square. ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात आणि चारही बाजू समान लांबीचे असतात, त्याला आपण काय म्हणतो? स्क्वेअर असं म्हणतो. बरोबर. आता विच क्वाड्रिलॅटरल इज सेड टू बी रेक्टँगल. आता मग रेक्टँगल कशाला म्हणायचं? तर द क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग ऑल अँगल्स आर राईट अँगल इन द सेम वे. Here quadrilateral having all angles are right angle, and if opposite sides are equal then it is called rectangle. म्हणजे आता स्क्वेअर मध्ये आणि रेक्टँगल मध्ये आपण एक जनरल फरक काय घेतो, तर याच्यामध्ये चारही बाजू समान लांबीचे असतात आणि याच्यामध्ये अपोजिट साइड्स इक्वल असतात, म्हणजे समोरासमोरील बाजू समान लांबीचे असतात. लक्षात आलं? हे दोन टाइप आपल्याला एक ढोबळ मानाने समजून घ्यायचे आहेत. समजले तुम्हाला हे दोन्ही? याच्या अजून काही बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीचे साइन आपल्याला अजून हे डिटेल म्हणजे सांगता येईल किंवा ते ठरवता येईल. आपल्याला जिथं इथं जे गरजेचं आहे तेवढंच आपण इथं बघायला लागेल. कारण आपल्याला काय करायचं आहे, क्वाड्रिलॅटरल जो दिलेला आहे तो रेक्टँगल आहे प्रूव्ह करायचा आहे. मग रेक्टँगल आहे प्रूव्ह करायचं आहे म्हणजे नेमकं काय प्रूव्ह करायचं आहे ते आपल्याला क्लिअर असायला पाहिजे. त्यासाठी मी हे थोडंसं इथं माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजलं? आता रेक्टँगल हे प्रूव्ह करायचं असेल आपल्याला काय करायला लागेल बघा, तो राईट अँगल क्वाड्रिलॅटरल आहे ठेवायला लागेल. तर त्याआधी मला आणखी सांगता
की या स्क्वेअरला मी रेक्टँगल म्हणू शकतो? स्क्वेअरला रेक्टँगल म्हणता येईल का बघा? मी या स्क्वेअरलाच रेक्टँगल असं नाव दिलं तर चालेल काय? चालेल. इज दिस quadrilateral is rectangle? Then we have to see what is the properties of rectangle. आपल्याला रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय ते बघायला लागतील आणि त्या प्रॉपर्टीज जर ह्या क्वाड्रिलेटरल लागू होत असतील तर आपण म्हणजे स्क्वेअरला आपण रेक्टँगल सुद्धा म्हणू शकतो. बरोबर ना? मग आता याच्या रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय आहेत? पहिली प्रॉपर्टी काय आहे? ऑल अँगल्स शुड बी राईट अँगल. सगळे कोण कसे असायला पाहिजे? राईट अँगल असायला पाहिजे. मी या स्क्वेअरला रेक्टँगल कधी म्हणू शकतो? जर या स्क्वेअरचे चारही कोण राईट अँगल असतील तर. आता या ठिकाणी चारही कोण राईट अँगल आहेत त्यामुळे मी याला रेक्टँगल म्हणू शकतो. त्याचबरोबर आणखी काय पाहिजे मला? आणखी कुठली प्रॉपर्टी इथे लागू होते? तर अपोजिट साइड्स आर इक्वल इन रेक्टँगल. ठीक नाही? मग इथं सुद्धा बघा अपोजिट साइड्स आर इक्वल, समोरासमोरी बाजू समान लांबीची आहे म्हणजे सेकंड प्रॉपर्टी सुद्धा इथं लागू होते. म्हणजे जर स्क्वेअर दिला असेल तर त्याला मी रेक्टँगल म्हणू शकतो. पण या रेक्टँगलला मी स्क्वेअर म्हणू शकतो का बघा? या रेक्टँगलला मला स्क्वेअर म्हणता येईल. जर ह्या रेक्टँगलला मला स्क्वेअर म्हणायचं झालं तर स्क्वेअरच्या सगळ्या प्रॉपर्टीज याला लागू पडायला पाहिजे तर मी याला स्क्वेअर म्हणू शकतो. मग स्क्वेअरची पहिली प्रॉपर्टी काय? ऑल अँगल्स आर राईट अँगल. इथं सुद्धा ऑल अँगल्स आर राईट अँगल ही लागू पडते प्रॉपर्टी. पण दुसरी प्रॉपर्टी काय आहे? ऑल साइड्स आर इक्वल आणि इथं मात्र नॉट ऑल साइड्स आर इक्वल, ओनली अपोजिट साइड्स आर इक्वल. म्हणजे इथे सेकंड प्रॉपर्टी याला लागू पडत नाही. म्हणून मी या रेक्टँगलला स्क्वेअर म्हणू शकत नाही. समजलं? हे समजणं गरजेचं आहे कारण इथं आपल्याला ते प्रूव्ह करताना नेमकं काय प्रूव्ह करायचं ते कळायला पाहिजे. म्हणजे मी काय इथं काय करू शकतो आपण? तर जर या क्वाड्रिलॅटरलचे चारही कोण काटकोन आहेत हे आपण प्रूव्ह करू शकलो तर आपण त्याला रेक्टँगल म्हणू शकतो. अपोजिट साइड्स इक्वल आहे ते सांगायची काही गरज नाही कारण तो काय असू शकेल? मग स्क्वेअरही असू शकेल किंवा रेक्टँगल असू शकेल. आपल्याला काय फरक पडत नाही कारण स्क्वेअर झाला तरी त्याला मी रेक्टँगल म्हणू शकतो. त्यामुळे अपोजिट साइड्स इक्वल हे दाखवायची गरज नाही. आपण दाखवू शकलो तर काय प्रश्नच नाही पण दाखवायलाच पाहिजे असं काही मला वाटत नाही. म्हणजे आपल्याला फक्त काय प्रूव्ह करावं लागेल की याचे ऑल अँगल्स आर राईट अँगल हे आपल्याला प्रूव्ह करायला लागेल. आणि जर आपण हे प्रूव्ह करू शकलो की याचे प्रत्येकाचं माप राईट अँगल आहे 90 अंश आहे हे आपण प्रूव्ह करू शकलो तर आपण काय प्रूव्ह करू शकतो? क्वाड्रिलॅटरल QXRY इज ए रेक्टँगल हे प्रूव्ह करू शकतो. इथपर्यंत भाग समजला? नेमकं काय प्रूव्ह करायचं आहे? आपल्याला क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल आहे प्रूव्ह करायचा म्हणजे काय करायचं आहे? तर प्रत्येक कोन इथला अँगल हा राईट अँगल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. समजलं? आता हे कसं लिहायचं ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. आता आपण इथं हा रेक्टँगल कसा होईल ते पाहूया. थोडक्यात आधी समजून घेऊया आणि मग लिहायचं कसं ते नंतर पाहूया. ओके? बघा आता रे QX इज ए अँगल बायसेक्टर ऑफ अँगल AQR. बरोबर? हे गिवन आहे. QX is a angle bisector of AQR. Suppose this angle is X and this angle is also X. As this QX is an angle bisector, both these angles are of equal measure. म्हणून आपण काय केलं? याला X घेतलं आणि यालाही X घेतलं. तसंच इथं रे RX is angle bisector of angle QRC. बरोबर? आणि त्यामुळं हे दोन कोण समान मापाचे होणार. अँगल्स हॅव्हिंग इक्वल मेजर. सपोज these two angles are Y and Y, both having equal measures. त्यामुळे आपण Y असं घेतलं. आता लाईन, we know that line AB and line CD are parallel lines and PS is its transversal. And therefore these two angles are interior angles. Because of this transversal, these two interior angles are formed. आणि आपल्याला माहिती आहे समांतर रेषा असतील आणि त्याची छेदिका असेल तर काय असतं? सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180 डिग्री. therefore आपण काय लिहिणार इथं? अँगल AQR प्लस अँगल QRC इज इक्वल टू 180 डिग्री.
रिझन काय? इंटेरियर अँगल्स. बरोबर, हे इंटेरियर अँगल्स तयार झाले. हा, आणि त्यामुळे आपण आता मग काय लिहिणार इथं? या दोन्हींची माप आपल्याला माहिती आहे. अँगल AQR म्हणजेच काय? अँगल AQX प्लस अँगल XQR या दोन्हींची सम आहे. म्हणून इथे घेतो x प्लस x प्लस QRC. अँगल QRC म्हणजे काय? अँगल QRC म्हणजे y प्लस y. अँगल बायसेक्टर आहे तो, त्यामुळे याची सम किती आली? 180 डिग्री. या दोन्हींची सम घेऊया. 2x प्लस 2y इज इक्वल टू 180 डिग्री. बाय डिवाइडिंग 2 फॉर each term, what we get here? x plus y is equal to 90 डिग्री. प्रत्येकाला आपण प्रत्येक पदाला काय केलं? 2 ने भागलं आणि त्यामुळे काय मिळालं आपल्याला? x plus y is equal to 90 डिग्री. आता या ट्रायंगल मध्ये जर आपण बघितलं, इन ट्रायंगल, कुठला ट्रायंगल हा? ट्रायंगल QXY. याच्यामध्ये x आणि y हे दोन अँगल आहेत. मग आता हा उरलेला अँगल किती असेल? हा उरलेला अँगल किती असेल बघा. या दोन्ही x आणि y ची सम किती आली? 180 डिग्री आली. मग उरलेला हा अँगल म्हणजे कुठला अँगल? अँगल QXR इज इक्वल टू 90 डिग्री मिळाला. हा, इथं पार्ट संपलाय. हा, नवीन पार्ट स्टार्ट होतोय. म्हणजेच काय? तर इन ट्रायंगल QXR बाय अँगल सम प्रॉपर्टी, this angle plus this angle plus this angle is equal to 180 degree, and after substituting the value of x plus y is equal to 90 degree, what we get here? Angle QXR is equal to 90 degree. म्हणजे हा अँगल x जो दिसतोय ना इथं या बाजूला, तो हा अँगल राईट अँगल आपल्याला मिळाला. मग याच पद्धतीने आपण या अँगलचं माप राईट अँगल मिळवू शकतो. इकडच्या बाजूचे इंटेरियर अँगल्स घेऊन इकडचे दोन हे इंटेरियर अँगल्स घ्यायचे, त्यांच्या मापांची सम लिहायची आणि त्याच्यातून याच पद्धतीने काय करायचं? इकडच्या मापांची सम जे मेजर्स सम ऑफ दिस टू अँगल्स इज 90 डिग्री, अँड फ्रॉम दॅट वी कॅन डिसाइड दॅट दिस मेजर ऑफ अँगल y इज 90 डिग्री. आपण ठरवू शकतो याच्या मापाचं, याचं माप किती आहे? 90 अंश आहे ते ठरवू शकतो. बरोबर, म्हणजे हे दोन अँगल आपल्याला 90 डिग्री मिळते. ठीक आहे. आता राहिले कुठले दोन अँगल? इकडचे वरचे दोन राहिले, हा एक राहिला आणि हा एक राहिला. अपोजिट हे दोन्ही मिळाले. आता हे दोन अपोजिट अँगल मिळायचे राहिले, ते 90 डिग्री आहे प्रूव्ह केलं की आपल्याला हा रेक्टँगल आहे प्रूव्ह करता येईल. बरोबर, आता त्यासाठी काय करावं लागेल बघा. तर अँगल विच वन? AQR प्लस अँगल RQB इज इक्वल टू ऑल्सो 180. यू नो व्हॉट इज द रिझन फॉर दॅट? मी काय घेतलं? अँगल AQR घेतला, हा इकडचा पूर्ण सगळा, आणि अँगल RQB घेतला, इकडचा पूर्ण सगळा. यांची सम, या दोन्हींची सम 180 डिग्री. कारण काय? बरोबर, लिनियर पेअर्ड अँगल्स. हे लिनियर पेअर्ड अँगल्स आहेत. हे दोन अँगल फक्त घेतले, आपले घेतलेले दोन अँगल्स घेतले, मेजर अँगल्स, मोठे अँगल्स आहेत ते घेतले. त्या दोन्हींची बेरीज किती आली? 180 डिग्री आली. बरोबर, कारण हे लिनियर पेअर्ड अँगल आहे. आता मगाशी आपण घेतल्याप्रमाणे हे x घेतलं समजा आणि हे a घेतले, तर यांची बेरीज आपण लिहिणार कशी? x प्लस x प्लस a प्लस a इज इक्वल टू 180 डिग्री. बरोबर, that is 2x plus 2a is equal to 180 degree. Okay, and therefore again x plus a is equal to 90 degree. And what is that x plus a? X plus a is nothing but angle of this rectangle, angle XQY. The sum of these two angles x plus a is equal to 90 degree. तर आपल्याला काय मिळालं? That is angle XQY is equal to 90 degree. हा अँगल 90 डिग्री मिळाला. त्याचप्रमाणे मग हा सुद्धा अँगल 90 डिग्री मिळवता येतो. म्हणजेच सगळे चारीच्या चारी अँगल्स राईट अँगल आहे ते आपल्याला प्रूव्ह करता आला. आणि चारीचे चारी अँगल्स राईट अँगल आहेत, म्हणजेच हा क्वाड्रिलॅटरल जो आहे XQYR हा जो आहे, किंवा नाव आपण कसं घेतलंय QXRY, हा रेक्टँगल आहे आपल्याला प्रूव्ह करता. समजलं? एक्झाम्पल समजलं? आता लिहायचं कसं ते? Let us see how we can write the answer step by step. In given figure, ray QX is a angle bisector of angle AQR, and therefore angle AQX is equal to angle XQR. Suppose here angle AQX is equal to angle XQR is equal to X. Also here we know that
ray Rx is a angle bisector of angle QRC, and therefore angle QRX is equal to angle XRC. Here also suppose that angle QRX is equal to angle XRC is equal to Y. Now line AB parallel line CD and line PS is a transversal. That is given thing. Because of this we can write here, therefore angle AQR plus angle QRC is equal to 180 degree. Why this is so? Because of these two angles are interior angles, and we know that sum of interior angles is 180 degree, and therefore we write here the sum of these two angles is 180 degree. Now put the values. Angle AQR is nothing but x plus x, and angle QRC is nothing but y plus y, and here we write now angle therefore x plus x plus y is equal to 180 degree. Now sum of this x plus x is equal to 2x plus again y plus y is equal to 2y, that is equal to 180 degree. Now dividing each term by 2, what we get here, x plus y is equal to 90 degree. Now in triangle QXR, by angle sum property of triangle, we get angle QXR plus angle XRQ plus angle RQX is equal to 180 degree. म्हणजेच त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. यावरून आपण हे विधान या ठिकाणी लिहिलेलं आहे. नाउ angle QXR plus x plus y is equal to 180 degree. We know that angle XRQ is equal to x and angle RQX is equal to y, and therefore by substituting these values we get here angle QXR plus x plus y is equal to 180 degree. Again we know that x plus y is equal to 90 degree, and therefore what we write here, angle QXR plus 90 degree is equal to 180 degree, and therefore again angle QXR is equal to 90 degree. This is statement first. Similarly, we can prove that angle QYR is equal to 90 degree. That is statement second. म्हणजेच या ठिकाणी आपण इंटेरियर अँगल प्रॉपर्टी वापरून अँगल QYR बरोबर 90 डिग्री हे प्रूव्ह करू शकतो. अगेन नाउ हियर रे QY is angle bisector of angle RQY, and therefore angle RQY is equal to angle YQB. Suppose angle RQY is equal to angle YQB is equal to A. This is statement 3. Also, we know that angle AQR plus angle RQB is equal to 180 degree, because these two angles forms linear paired. That is, these are linear paired angles. Now, substituting value of angle AQR and angle RQB, we get x plus A is equal to 180 degree from third statement. Therefore, here 2x plus 2a is equal to 180 degree, and again therefore x plus a is equal to 90 degree. By dividing each term by 2, we get this statement. This is nothing but angle XQY is equal to 90 degree, and this is the third statement. And therefore again also we can prove that angle XRY is equal to 90 degree, because this is the remaining angle of given quadrilateral. Now from the statement first, second, fourth and fifth, what we get here, quadrilateral QXRY is a rectangle, because the all angles of this quadrilateral, given quadrilateral, are 90 degree, and therefore quadrilateral QXRY is a rectangle.